मुंबई नाशिक हायवेवर रात्री 12 वाजता गाडी चालवत आहे आणि अचानक एक बाई रस्त्यावर उभी दिसली. पांढऱ्या साडीत, पण तिला डोकंच नाही. थांबाल का की पळून जाल? आजची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या सर्वात भयानक रस्त्याची, कसारा घाटाची, जिथे आजही एक स्त्री तिचं हरवलेलं डोकं शोधत फिरते. मी आहे तुमचा होस्ट आणि हे आहे नाशिकच्या भुताटकीच्या गोष्टी, कसारा घाट. मुंबई आणि नाशिकला जोडणारा हा रस्ता दिवसा खूप सुंदर दिसतो. हिरवेगार डोंगर, घनदाट जंगल, वळणावळणाचे रस्ते. पण रात्र पडली की हे सगळं बदलतं. इथले स्थानिक लोक म्हणतात, रात्री 12 नंतर या घाटावरून जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. पण का? या घाटाला इतकी भयानक प्रतिष्ठा का मिळाली? त्यासाठी आपल्याला जावं लागेल अनेक वर्षामागे, एका रात्री, जेव्हा एक कुटुंब या घाटावरून प्रवास करत होतं. सावित्री, एक साधी मराठी स्त्री. तिचा नवरा आणि लहान मूल तिच्यासोबत होतं. ते नाशिकहून मुंबईला जात होते. रात्रीचा प्रवास, घाटाचे धोकादायक वळण आणि अचानक एक मोठा अपघात. त्या अपघातात सावित्रीचा नवरा आणि मूल जागीच मेले आणि सावित्री, तिचं डोकं धडापासून वेगळं झालं. एका क्षणात तिचं सगळं संपलं. नवरा गेला, मूल गेलं आणि ती स्वतः अशा भयानक पद्धतीने मेली की तिच्या आत्म्याला शांती मिळालीच नाही. म्हणतात, तेव्हापासून सावित्रीचं भूत या घाटावर फिरतंय. ती तिचं हरवलेलं डोकं शोधतीये. आता तुम्ही म्हणाल, अरे ही तर फक्त गोष्ट आहे, भूतबीत काही नसतं. पण थांबा, या घाटावरून प्रवास करणाऱ्या लोकांचे अनुभव ऐका. राजेश नावाचा एक ट्रक ड्रायव्हर. तो दर आठवड्याला मुंबई नाशिक रूट करायचा. रात्रीचा प्रवास त्याला सवयीचा होता. एका रात्री तो कसारा घाटातून जात होता. रात्रीचे 2 वाजले होते. रस्त्यावर कोणीच नव्हतं. अचानक त्याच्या ट्रकच्या हेडलाईटमध्ये काहीतरी चमकलं. रस्त्याच्या कडेला एक मोठं झाड होतं आणि त्या झाडाच्या फांदीवर एक बाई बसली होती, पांढऱ्या साडीत, पण तिला डोकं नव्हतं. राजेशनी पाहिलं, ती बाई त्याच्या ट्रककडे बघत होती. म्हणजे जिथे डोकं असायला हवं होतं तो भाग त्याच्या दिशेने होता. राजेशने ट्रकचा वेग वाढवला आणि तिथून पळून गेला. त्या रात्रीनंतर त्याने कधीच रात्री कसारा घाट पार केला नाही. पण राजेश एकटाच नाही. अशा अनेक लोकांनी या घाटावर विचित्र गोष्टी अनुभवल्या आहेत. दुसरी गोष्ट आहे सुनील आणि त्याच्या मित्राची. ते दोघे रात्री बाईकवरून घरी जात होते. मुख्य हायवे सोडून त्यांनी एक छोटा रस्ता घेतला. अचानक त्यांच्या बाईकचं टायर पंक्चर झालं. रात्रीचे 12 वाजले होते. आजूबाजूला घनदाट झाडी. ते बाईक ढकलत चालले आणि तेव्हाच त्यांना मागून पावलांचा आवाज आला. कोणीतरी त्यांच्या मागे चालत होतं. त्यांनी मागे वळून पाहिलं, कोणीच नव्हतं. पण पावलांचा आवाज येतच होता. ते दोघे बाईक सोडून पळायला लागले, पण आवाज त्यांच्या मागेच येत होता. शेवटी ते एका गावात पोहोचले. तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं, तुम्ही नशीबवान आहात. त्या रस्त्यावर 2 आत्मे फिरतात. पांढऱ्या कपड्यातले 2 पुरुष जे लोकांचा पाठलाग करतात. आणि जर तुम्ही थांबलात तर तुम्ही परत येत नाही. पण सर्वात भयानक गोष्ट आहे हिचहायकरची. अनेक ड्रायव्हर्सनी सांगितलं आहे, कसारा घाटावर एक बाई लिफ्ट मागते. ती रस्त्याच्या कडेला उभी असते, हात करते. तुम्ही गाडी थांबवता, ती गाडीत बसते.
पण तुम्ही तिच्याकडे नीट बघितलं तर तिला चेहराच नसतो आणि तुम्ही घाबरून ओरडता तेव्हा ती गायब होते. गाडीत कोणीच नसतं. काही लोक म्हणतात, जर तुम्ही तिला लिफ्ट दिली नाही तर तुमच्या गाडीचा अपघात होतो आणि जर तुम्ही लिफ्ट दिली तर ती तुम्हाला सोडत नाही. पण सावित्रीला दोष देणं योग्य आहे का? विचार करा. एक स्त्री जिने एका क्षणात सगळं गमावलं, नवरा, मूल, स्वतःचं आयुष्य, आणि इतक्या भयानक पद्धतीने मेली की तिच्या शरीराचे तुकडे झाले. कदाचित ती फक्त तिचं डोकं शोधते. कदाचित ती फक्त शांती शोधते. पण ती शांती तिला कधीच मिळणार नाही. कसारा घाट फक्त सावित्रीच्या भूतानं हॉन्टेड नाही. या घाटाचा वापर अनेक वर्ष मर्डर विक्टिम्सचे शव टाकण्यासाठी झाला. घनदाट जंगल, दुर्गम भाग, गुन्हेगारांसाठी परफेक्ट जागा. म्हणजे इथे फक्त सावित्रीच नाही, अनेक अशांत आत्मे फिरतायत ज्यांना न्याय मिळाला नाही. म्हणूनच स्थानिक लोक म्हणतात, रात्री 12 नंतर या घाटावर जाऊ नका. आता प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही कधी कसारा घाटावरून रात्री गेलात का? तुम्हाला काही विचित्र अनुभव आला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत नासर्डी पुलावर, जिथे धुक्याच्या रात्री काळ्या आकृत्या दिसतात. तोपर्यंत रात्री सावधान राहा, कारण कसारा घाटावर सावित्री अजूनही तिचं डोकं शोधते.